हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपण माफिया द डार्क लव्ह या कथामालिकेचा भाग 3 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मेन्शनमध्ये पसरलेला तो काळोख आणि मायराच्या खोलीतील ती रिकामी शांतता रुद्रच्या काळजात सुरीसारखी खुपसली गेली. ज्या माणसाने आजवर शेकडो मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते, ज्याने कधी कोणासमोर मान झुकवली नव्हती, तो आज एका रिकाम्या खोलीकडे बघून सुन्न झाला होता. जमिनीवर पडलेले रक्ताचे ते 2-3 थेंब रुद्रला ओरडून सांगत होते की त्याने ज्या मुलीला सुरक्षित ठेवण्याचं वचन स्वतःला दिलं होतं, ती आता संकटात आहे. खिडकीतून येणारा पावसाचा थंड वारा रुद्राच्या जखमेवर मीठ चोळत होता. मायरा. रुद्राचा आवाज यावेळी करारी नव्हता, तर त्यामध्ये एक प्रकारची असहायता होती. पण क्षणार्धात त्या असहायतेची जागा एका प्रचंड क्रोधाने घेतली. रुद्रचे डोळे रक्तासारखे लाल झाले. त्याने जोरात हातातील बंदूक घट्ट पकडली आणि तो पायऱ्यांवरून खाली धावला. मेन्शनच्या हॉलमध्ये गोंधळ उडालेला होता. विक्रम आणि इतर माणसं झैदच्या माणसांशी लढत होती. गोळीबाराच्या आवाजांनी मेन्शन दणाणून गेलं होतं. रुद्र हॉलमध्ये येताच एखाद्या पिळसाळलेल्या वाघासारखा शत्रूवर तुटून पडला. कुठे आहे ती? मायरा कुठे आहे? तो ओरडत होता. समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या डोक्यामध्ये त्याने गोळ्या झाडल्या. रुद्रचा हा अवतार बघून त्याचे स्वतःचे माणसंही थरथर कापायला लागली. विक्रम धावत रुद्रजवळ आला. भाई, मागच्या दरवाजाने झैदची 2 माणसं तिला घेऊन पळाली आहेत. आम्ही त्यांच्या मागे निघालो आहोत, पण बाहेर पाऊस आणि अंधारामुळे रस्ता दिसत नाहीये. मला रस्ता नकोय, मला ती मुलगी जिवंत हवी आहे, रुद्र ओरडला आणि त्याने विक्रमच्या हातातून गाडीच्या चाव्या हिसकावून घेतल्या. रुद्रने आपली काळी बुलेटप्रूफ SUV बाहेर काढली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्यावरची चिखल उडत होती. रुद्रला माहीत होतं की झैद तिला त्याच्या जुन्या कारखान्याकडे घेऊन गेला असणार. झैदची ही जुनी पद्धत होती, दुखत्या नसेवर पाय ठेवून खेळणं. गाडी चालवताना रुद्रच्या डोक्यामध्ये मायराचे ते शब्द घुमत होते. तुम्ही देवासमान नाही आहात की कोणाचं आयुष्य ठरवू शकाल. रुद्रने स्वतःशीच पुटपुटलं. मी देव नाहीये मायरा, मी सैतानच आहे, आणि आज त्या सैतानाला कोणी डिवचलंय हे झैदला कळेल. दुसरीकडे त्या ओसाड कारखान्यात मायराला एका खुर्चीला बांधून ठेवलं होतं. तिच्या कपाळावर एक जखम झाली होती, ज्यातून रक्त वाळत होतं. समोर झैद बसला होता, एका क्रूर हास्यासह. तर तूच ती पोरगी आहेस जिला रुद्रने आपल्या मेन्शनमध्ये लपवून ठेवलंय. मला वाटलं नव्हतं की रुद्रसारखा दगडाचा माणूस एखाद्या मुलीसाठी आपला जीव धोक्यात घालेल. झैदने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला, पण मायराने तिरस्काराने आपलं तोंड फिरवलं. रुद्र तुमच्यासारखा नीच नाहीये. तुम्ही त्याला मारू शकत नाही, म्हणून मला पकडून आणलंय. यालाच तुमची मर्दानगी समजता का? मायराच्या आवाजात भीती नव्हती, तर एक प्रकारचा आव्हानात्मक सूर होता. झैदने तिला जोरात कानशिरात लगावली. जास्त बोलू नकोस. आज तुझा तो रुद्र इथे येईल आणि माझ्या पाया पडेल, तेव्हा तुला कळेल की खरा राजा कोण आहे. तितक्यात कारखान्याच्या बाहेर एका मोठ्या आवाजासह गेट तुटलं. रुद्रची गाडी थेट भिंतीला धडकून थांबली. धुळीचे लोट हवेमध्ये पसरले. झैदचे माणसं सावध झाली आणि त्यांनी रुद्रच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. पण गाडी बुलेटप्रूफ असल्यामुळे रुद्रला काहीच झालं नाही. तो गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला. त्याच्या दोन्ही हातामध्ये बंदुका होत्या. रुद्रने कशाचीही पर्वा न करता गोळीबार सुरू केला. त्याला स्वतःला 2-3 गोळ्या लागल्या, पण जणू त्याच्या शरीराला आता वेदना जाणवत नव्हती. तो फक्त मायराच्या दिशेने चालत होता. झैदच्या माणसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण रुद्रच्या समोर ते पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. रुद्रचा पांढरा शर्ट आता पूर्णपणे रक्ताने न्हाऊन निघाला होता. काही त्याचं स्वतःचं होतं, तर काही शत्रूचं. कारखान्याच्या मुख्य हॉलमध्ये रुद्र शिरला. समोर झैद उभा होता. त्याने मायराच्या कपाळाला बंदूक लावली होती. थांब रुद्र, एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर हिचं डोकं उडवून देईन, झैद ओरडला. रुद्र थांबला. त्याचे श्वास वेगाने चालले होते. त्याने आपल्या बंदुका खाली टाकल्या. तिला सोडून दे झैद, तुला जे हवंय ते मी द्यायला तयार आहे. हे सगळं साम्राज्य, ही सत्ता, सगळं तुझं, फक्त तिला जाऊ दे. रुद्र पहिल्यांदाच कोणासमोर तरी झुकत होता. मायरा हे बघून रडू लागली. तिने कधीच विचार केला नव्हता की हा अहंकार असलेला माणूस तिच्यासाठी आपली सत्ता पणाला लावेल. झैद हसला. सत्ता तर मलाच मिळणार आहे, पण मला तुला तडफताना बघायचंय. गुडघ्यावर बस आधी, झैदने हुकूम सोडला. रुद्र हळूहळू गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यामध्ये आता सूड नव्हता, तर फक्त मायरा सुरक्षित राहावी ही प्रार्थना होती.
झैदने बंदूक रुद्रच्या दिशेने फिरवली. आज रुद्रचा अंत माझ्या हाताने होणार. त्याने ट्रिगर दाबला, पण त्याच क्षणी कारखान्याची वीज पुन्हा एकदा गेली. अंधारात फक्त गोळीचा आवाज आला आणि मायरा जोरात ओरडली. जेव्हा काही सेकंदानंतर रुद्रच्या माणसांनी म्हणजेच विक्रम आणि टीम त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅशलाईट सुरू केला, तेव्हा तिथलं दृश्य काहीतरी वेगळंच होतं. रुद्र जमिनीवर नव्हता, तो झैदच्या अंगावर तुटून पडला होता. अंधाराचा फायदा घेऊन रुद्रने झैदवर झडप घातली होती. रुद्रने आपल्या हातातील लहान चाकू झैदच्या छातीत खुपसला होता. रुद्रने झैदला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या चेहऱ्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. माझ्या वस्तूला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? रुद्र एखाद्या जनावरासारखा ओरडत होता. विक्रमने धावत येऊन रुद्राला पकडलं. भाई, भाई सोडा, सोडा त्याला, तो मेलाय. भाई पुरे करा. रुद्रला शांत करणं कठीण होतं. त्याच्या मनात साचलेला वर्षानुवर्षांचा राग आज बाहेर पडत होता. आणि अखेर रुद्र थांबला. तो धापा टाकत मायराकडे वळला. त्याने तिचे हातपाय सोडवले. मायरा उठली आणि तिने काहीही विचार न करता रुद्रला घट्ट मिठी मारली. ती जोरजोरात रडू लागली. रुद्रचे हात रक्ताने माखलेले होते म्हणून त्याने तिला स्पर्श केला नाही, पण त्याने आपलं डोकं तिच्या खांद्यावर टेकवलं. तू ठीक आहेस ना? त्याने विचारलं. मायराने फक्त मान हलवली. त्या रात्री मेन्शनवर परतताना गाडीत कोणीच काही बोललं नाही. रुद्र जखमांनी जर्जर झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. मेन्शनवर आल्यावर डॉक्टरांची टीम तयार होती. रुद्रला त्याच्या खोलीत नेण्यात आलं. मायरा त्याच्यासोबतच होती. तिने स्वतः त्याचे जखम साफ करायला घेतले. तू का करतेस हे? तुला तर माझा तिरस्कार वाटत होता ना? रुद्रने डोळे मिटून विचारलं. तिरस्कार अजूनही आहे रुद्र, पण आज तुम्ही जे केलं त्यानंतर मला समजलं की तुमच्यातही एक हृदय आहे. तुम्ही माझ्यासाठी तुमचं साम्राज्य सोडून द्यायला तयार झाला होतात. पण का? मायराने त्याच्या डोळ्यामध्ये बघून विचारलं. रुद्र शांत राहिला. त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, किंवा कदाचित त्याला ते द्यायचं नव्हतं. कारण तू माझा इगो आहेस मायरा. कोणालाही माझं काहीही राहून घेण्याची परवानगी मी देत नाही. त्याने पुन्हा तोच माफियावाला पवित्रा घेतला. पण मायराला आता माहिती होतं की या कठोर शब्दांमागे एक हळवा कोपरा तयार झाला आहे. पुढचे काही दिवस मेन्शनमध्ये एक सुन्न शांतता होती. झैदच्या मृत्यूनंतर रुद्रचं नाव पूर्ण अंडरवर्ल्डमध्ये गाजू लागलं होतं. आता कोणीही त्याच्या वाटेला जाण्याची हिंमत करणार नव्हतं. पण रुद्रच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता होती. त्याला जाणवू लागलं होतं की मायरा आता फक्त त्याची कैदी उरली नव्हती. तिच्या एका शब्दासाठी तो आता काहीही करायला तयार व्हायचा. मायरा आता मेन्शनमध्ये मुक्तपणे फिरत होती. तिने मेन्शनच्या वातावरणात थोडी बदल करायला सुरुवात केली होती. तिथले पहारेकरी आता तिच्याशी आदराने बोलायचे. एके दिवशी संध्याकाळी मायरा रुद्रच्या ऑफिसमध्ये गेली. रुद्र काही फाईल्स बघत होता. रुद्र, मला घरी जायचंय, मायरा शांतपणे म्हणाली. रुद्र थांबला. त्याने फाईल बाजूला ठेवली आणि तिच्याकडे पाहिलं. मी तुला जाऊ देईन असं वाटतं तुला? मला माहिती आहे तुम्ही मला अडवू शकता, पण आता मला इथे राहण्याची भीती वाटत नाहीये. मला माझ्या वडिलांची आठवण येते. तुम्ही म्हटला होतात ना की तुम्ही मला वाकवणार. तुम्ही जिंकलात रुद्र. मी आता तुमच्या विरोधात लढतच नाहीये, पण मला माझ्या आयुष्यात परत जाऊ द्या. मायराच्या डोळ्यामध्ये आता पाणी होतं. रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एखादी गोष्ट सोडताना त्रास होत होता. त्याला तिला आपल्या जवळ ठेवायचं होतं, पण त्यालाही हे माहीत होतं की हे जग तिच्यासाठी नाहीये. ठीक आहे, उद्या सकाळी तुला तुझ्या घरी पोहोचवलं जाईल. तुझे वडील सुरक्षित आहेत आणि त्यांना कळणार नाही की तू कुठे होतीस. रुद्र अतिशय कोरड्या स्वरात म्हणाला आणि त्याने पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं. मायरा तिथून निघून गेली. त्या रात्री कोणाला झोप लागली नाही. मायराला वाटलं होतं की तिला आता स्वातंत्र्य मिळाल्यावर आनंद होईल, पण तिच्या मनात रुद्रबद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. आणि त्याला वाटत होतं की त्याचं आयुष्य पुन्हा एकदा त्याच अंधारात जाणार आहे, जिथे फक्त रक्त आणि सत्ता आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काळ्या गाड्यांचा ताफा पुन्हा तयार झाला. मायरा गाडीत बसली. रुद्र बाल्कनीमध्ये उभा राहून तिला जाताना पाहत होता. गाडी गेट बाहेर गेली आणि रुद्रला वाटलं की त्याच्या शरीराचा एक भाग त्याच्यापासून दूर गेला आहे. पण ही कथेची समाप्ती नव्हती, कारण मायरा घरी पोहोचल्यावर तिला समजलं की तिचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नाहीये. तिला पावली रुद्रची आठवण येत होती आणि रुद्रच्या साम्राज्यावर पुन्हा एकदा एक नवं संकट येणार होतं. त्याचा सामना करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा मायराची गरज भासणार होती. प्रेमाची ही सुरुवात नव्हती, तर एका अशा संघर्षाची सुरुवात होती जिथे दोन भिन्न जग एकमेकांमध्ये मिसळणार होते. ब्लॅक मेन्शनच्या त्या
अजस्त्र लोखंडी गेटमधून मायराची गाडी बाहेर पडली आणि रुद्रच्या आयुष्यात जणू एक प्रकारची भयानक पोकळी निर्माण झाली. बाल्कनीमध्ये उभा असलेला रुद्र एखाद्या पाषाण मूर्तीसारखा स्थिर होता. त्याचे डोळे त्या गाडीचा पाठलाग करत होते. जोपर्यंत ती वळणावरून दिशेनाशी झाली नाही तोपर्यंत. त्याच्या हातातील सिगार विझली होती, पण त्याला त्याचं भान नव्हतं. विक्रम बाजूला उभा राहून आपल्या मालकाची अवस्था पाहत होता. त्याने रुद्राला आजवर अनेकदा रक्ताने माखलेलं पाहिलं होतं, शत्रूंना चिरडताना पाहिलं होतं, पण आज रुद्रच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते पराभवाचे नव्हते, तर ते एकाकीपणाचे होते. भाई, सगळी व्यवस्था झाली आहे. तिला सुरक्षित तिच्या घराच्या परिसरात सोडलं जाईल आणि तिथून पुढे कोणालाही संशय येणार नाही, अशी कथा रचली गेली आहे, विक्रमने दबक्या आवाजात सांगितलं. रुद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान हलवली आणि तो आपल्या खोलीमध्ये निघून गेला. मेन्शन आता पुन्हा एकदा पूर्वीसारखंच शांत झालं होतं, पण या शांततेमध्ये आता एक प्रकारचा बोचरापणा होता. मायराच्या हसण्याचा आवाज, तिने केलेले ते छोटे छोटे बदल आणि तिचे ते बाणेदार शब्द आता तिथे नव्हते. दुसरीकडे मायरा गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती. ती ज्या शहरात वाढली, ज्या रस्त्यांवर फिरली, तेच रस्ते आज तिला अनोळखी वाटत होते. तिच्या मनात विचार सुरू होता की तिचे वडील तिला पाहून काय म्हणतील, ती त्यांना काय सांगेल. पण त्याहीपेक्षा मोठा विचार तिच्या डोक्यामध्ये रुद्रचा होता. ज्या माणसाने तिला कैद केलं, ज्याच्या साम्राज्यात तिने फक्त रक्त आणि दहशत पाहिली, त्याच माणसाने तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला होता. तिला स्वतःचाच राग येत होता. ती रुद्रबद्दल इतका विचार का करते? गाडी तिच्या घराच्या गल्लीच्या टोकाला थांबली. मॅडम, आपण पोहोचलो आहोत. इथून पुढे तुम्हाला चालवं लागेल. आमची माणसं आसपास असतीलच, पण ती तुम्हाला दिसणार नाहीत, ड्रायव्हरने आदराने सांगितलं. मायरा खाली उतरली. तिने एकदा मागे वळून त्या काळ्या काचेच्या गाड्यांकडे पाहिलं. तिला वाटलं की कदाचित रुद्र तिथे असेल, पण तिथे फक्त त्याचे पहारेकरी होते. ती जड पावलांनी आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. तिच्या घराचा तो छोटासा लाकडी दरवाजा समोर दिसला. तिने थरथरत्या हाताने कडी वाजवली. काही सेकंदातच दरवाजा उघडला आणि समोर तिचे वडील प्रभाकर साने उभे होते. गेल्या काही दिवसात ते खूपच थकलेले दिसत होते. मायराला पाहताच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मायरा, माझी पोरगी आली, त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. मायरा जोरात रडू लागली. तिने वडिलांना सांगितलं की प्रोजेक्टमध्ये खूप काम होतं आणि नेटवर्क नसल्यामुळे ती संपर्क करू शकली नाही. वडिलांनी तिच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांच्यासाठी त्यांची मुलगी सुरक्षित परतली हेच महत्त्वाचं होतं. पण घरामध्ये आल्यावर मायराला जाणवलं की सगळं काही बदललंय. तिचं ते छोटं घर आता तिला खूपच शांत वाटत होतं. ती आपल्या खोलीमध्ये गेली. तिथे तिची पुस्तकं, तिचा लॅपटॉप, सगळं काही तसंच होतं, पण तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली आणि तिला जाणवलं की रस्त्यावर एक काळी गाडी उभी आहे, जिचा काचा गडद आहेत. तिला समजलं की रुद्र तिला विसरलेला नाहीये, तो अजूनही तिच्यावर लक्ष ठेवून आहे. मेन्शनमध्ये रुद्रची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. त्याने झैदच्या उरलेल्या गँगला मुळासकट उपटून काढण्याचे आदेश दिले होते. मेन्शनच्या तळघरात आता रोज रात्री ओरडण्याचे आवाज यायचे. रुद्र आता अधिकच क्रूर झाला होता आणि विक्रमला आता त्याची काळजी वाटत होती. भाई, तुम्ही थोडे दिवस बाहेर फिरायला का जात नाही? खूप तणाव झालाय, विक्रमने सुचवलं. रुद्र जोरात हसला. तणाव? विक्रम, मला आता कशाचाच तणाव वाटत नाही. मला फक्त हे साम्राज्य वाढवायचं आहे. ज्यांना वाटतं की रुद्र प्रताप सिंग आता मऊ झालाय, त्यांना मला दाखवून द्यायचंय की मी अजूनही तोच आहे. पण बोलताना रुद्रची नजर बाजूच्या रिकाम्या खुर्चीकडे गेली, जिथे मायरा बसायची. त्याने रागारागत ती खुर्ची लाथीने उडवून दिली. काही दिवस असेच गेले. मायराने पुन्हा आपल्या नोकरीवर जाण्यास सुरुवात केली. ती ऑफिसला जायची, काम करायची, पण तिचं मन तिथे नसायचं. तिचे मित्रमैत्रिणी तिला विचारत असे की ती इतकी शांत का झाली आहे, पण ती काही सांगू शकत नव्हती. एके दिवशी ऑफिसवरून परतताना तिला जाणवलं की कोणीतरी तिचा पाठलाग करते. तिला वाटलं रुद्रची माणसं असतील, पण यावेळी ती माणसं वेगळी होती. त्यांच्या हालचाली रुद्रच्या माणसांसारख्या शिस्तबद्ध नव्हत्या, तर त्यामध्ये प्रकारची उथळ दहशत होती. मायरा घाबरली आणि वेगाने चालायला लागली. अचानक एका कोपऱ्यात तिला 2-3 माणसांनी घेरलं. तर हीच ती पोरगी आहे जिच्यासाठी रुद्रने झैदला मारलं. बघूया रुद्रमध्ये किती दम आहे. त्यातील एक जण हसला. त्याने मायराचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मायरा ओरडणारी इतक्यात अंधारातून एक गोळी सुटली आणि त्या माणसाच्या हातातून रक्त वाहू लागलं. रुद्रचे 2 बॉडीगार्ड सावलीतून बाहेर आले. त्यांनी एका मिनिटात त्या गुंडाला लोळवलं. मायरा थरथर कापत होती.
त्यातील एक बॉडीगार्ड तिच्या जवळ आला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? भाईंनी सांगितलं होतं की तुमच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. मायरा काहीच बोलू शकली नाही. तिला समजलं की रुद्रचे शत्रू आता तिला लक्ष बनवणार आहेत. मेन्शनवर जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा रुद्रने आपल्या हातातील काचेचा ग्लास रागाच्या भरात फोडला. माझ्या परवानगीशिवाय तिला हात लावण्याची हिंमत कोणाची झाली? तो ओरडला. त्याला कळलं की झैदचे काही साथीदार अजूनही जिवंत आहेत आणि त्यांनी आता शहराबाहेरच्या एका मोठ्या डॉनशी म्हणजेच शमशेरशी हातमिळवणी केली आहे. शमशेर हा जुन्या पिढीचा माफिया होता आणि रुद्रच्या वाढत्या सत्तेचा त्याला हेवा वाटत होता. रुद्रने ठरवलं की आता तो गप्प बसून चालणार नाही. त्याने विक्रमला बोलावलं. विक्रम, मायराला पुन्हा मेन्शनवर घेऊन या. तिचं तिथे राहणं आता सुरक्षित नाहीये आणि यावेळी तिला जबरदस्तीने नाही तर विश्वासाने घेऊन ये. तिला सांग की तिच्या वडिलांनाही आपण सुरक्षित ठिकाणी हलवू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र स्वतः मायराच्या घराबाहेर पोहोचला. त्याने साध्या कपड्यांमध्ये आपली गाडी उभी केली होती. मायरा जेव्हा दूध आणण्यासाठी बाहेर आली तेव्हा तिने रुद्रला पाहिलं. तिला धक्काच बसला. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या आयुष्यातून निघून जा, ती रागाने म्हणाली. रुद्र गाडीतून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावरची ती घमेंड अजूनही तशीच होती. मायरा, तुला काय वाटतं की मी तुला सोडून दिलं म्हणजे तू मुक्त झालीस? तुझे शत्रू आता माझे शत्रू आहेत. काल जे झालं ती फक्त सुरुवात होती. शमशेरच्या माणसांना तुझा पत्ता लागलाय आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. मी पुन्हा त्या नरकात येणार नाही, मायरा ठामपणे म्हणाली. हे तुझ्या सुरक्षिततेसाठी आहे मायरा. तुझ्या वडिलांचा विचार कर. जर शमशेरने त्यांना काही केलं तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. रुद्रने नेमक्या जागी बोट ठेवलं. मायरा शांत झाली. तिला माहिती होतं की रुद्र खोटं बोलत नाहीये. ती आत गेली आणि तिने वडिलांशी खोटं बोलून त्यांना सांगितलं की कंपनीने त्यांच्या राहण्याची सोय एका गेस्ट हाऊसमध्ये केली आहे. रुद्रने मायराच्या वडिलांसाठी एक सुरक्षित आणि आलिशान फार्म हाऊसची सोय केली होती, जिथे रुद्रचे 10 सशस्त्र पहारेकरी 24 तास असणार होते. मायरा पुन्हा एकदा ब्लॅक मेन्शनच्या दिशेने निघाली. मेन्शनमध्ये परतल्यावर तिला एक विचित्र जाणीव झाली. जणू ती आपल्या हक्काच्या जागी परतली आहे. पण यावेळी नातं पूर्वीसारखं नव्हतं. आता तिच्या मनात भीती कमी आणि रुद्रबद्दलची काळजी जास्त होती. मेन्शनमध्ये आल्यावर रुद्रने तिला तिची जुनी खोली दिली. तुला हवं तसं तू इथे राहू शकतेस. कोणावरही काहीही बंधन नसतील. फक्त गेट बाहेर जाण्याची परवानगी नाही, रुद्र आपल्या रूममध्ये जाताना म्हणाला. रात्रीच्या वेळी मेन्शनमध्ये पुन्हा एकदा बैठकाचं सत्र सुरू झालं. शमशेरला कसं संपवायचं याचे प्लॅन्स बनवले जात होते. मायरा आपल्या खोलीच्या खिडकीतून हे सगळं पाहत होती. तिला जाणवलं की रुद्रच्या आयुष्यात शांतता नावाचा शब्दच नाहीये. तो एका चक्रव्यूहात अडकलाय, जिथून सुटण्यासाठी त्याला रोज नवीन रक्त सांडावं लागते. दुसऱ्या दिवशी रुद्रने मायराला नाश्त्यासाठी खाली बोलावलं. तू ठीक आहेस ना? त्याने प्रथमच इतक्या मऊ स्वरात तिला विचारलं. मी ठीक आहे. पण तुम्ही हे सगळं कधी थांबवणार आहात? शमशेरला मारल्यानंतर कोणीतरी तिसरा येईल आणि मग हा खेळ कधीच संपणार नाही का? मायराने विचारलं. रुद्रने नाश्ता बाजूला ठेवला. हा खेळ फक्त मरणानेच संपतो मायरा, आणि जोपर्यंत मी जिंकतोय तोपर्यंत मला खेळावं लागेल. तुला वाटतं की मी हे आवडीने करतोय? नाही, पण आता यातून बाहेर पडणं माझ्या हातात नाहीये. त्यांच्यातलं हे संभाषण चालू असतानाच अचानक मेन्शनच्या बाहेर एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. कोणाचं तरी हेलिकॉप्टर मेन्शनच्या वर घिरट्या घालत होतं. शमशेरने रुद्रच्या बालेकिल्ल्यावरच हल्ला केला होता. रुद्रने क्षणात आपली बंदूक काढली आणि मायराला ओढून जमिनीवर खाली पाडलं. खिडक्यांच्या काचा फुटून चहूकडे उडाल्या. विक्रम, एअर डिफेन्स ॲक्टिव्हेट करा. सगळ्यांना पोझिशन घ्यायला सांगा. रुद्र जोरात ओरडला. त्याने मायराला आपल्या बाहूमध्ये घट्ट पकडलं. गोळीबाराचे आवाज आता मेन्शनच्या आतूनही येऊ लागले होते. शमशेरची माणसं पॅराशूटने मेन्शनच्या छतावर उतरली होती. रुद्र मायराला घेऊन एका गुप्त तळघराच्या दिशेने धावू लागला. तू इथेच थांब. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. त्याने तिला एका लहान खोलीमध्ये ढकललं. रुद्र, स्वतःची काळजी घ्या. मायरा ओरडली. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि एक लहानसं स्मित केलं, जणू तिला हे सांगण्यासाठी की तो परत येईल. मेन्शनमध्ये आता घनघोर युद्ध सुरू होतं. रुद्रची माणसं आणि शमशेरची भाडोत्री सैनिक एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होते. रुद्र स्वतः आघाडीवर होता. त्याने एक एक करून शमशेरच्या माणसांना कंठस्थान घालायला सुरुवात केली. मेन्शनच्या पायऱ्या रक्ताने न्हाऊन निघाल्या होत्या. रुद्रच्या खांद्याला पुन्हा एकदा गोळी लागली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. युद्ध जवळपास 2 तास चाललं. अखेर शमशेरच्या माणसांनी माघार घेतली,
पण रुद्रचं खूप नुकसान झालं होतं. विक्रम जखमी झाला होता आणि मेन्शनचा अर्धा भाग उद्ध्वस्त झाला होता. रुद्र धावत तळघराकडे गेला. त्याने दरवाजा उघडला आणि मायराला बाहेर काढलं. मायरा रुद्रला बघून हादरली. तो रक्ताने पूर्णपणे भिजला होता. तुम्ही तुम्ही ठीक आहात? तिने त्याच्या जखमांकडे बघत विचारलं. रुद्रने तिला मिठी मारली. यावेळी मायराने त्याला मागे सारलं नाही. तिनेही त्याला घट्ट पकडलं. या रक्ताळलेल्या वातावरणात, गोळीबाराच्या धुरामध्ये दोन जीव एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्यात प्रेम होतं की नव्हतं हे सांगणं कठीण होतं, पण त्यांच्यामध्ये एक अतूट विश्वास निर्माण झाला होता. शमशेरने मोठी चूक केली आहे. आता मी त्याला त्याच्या घरात घुसून मारणार, रुद्र गर्जना करत होता. पण शमशेर हा साधा शत्रू नव्हता. त्याने रुद्रच्या सर्वात जवळच्या माणसाला आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं. रुद्रच्या साम्राज्याला आता घरघर लागणार होती आणि या वादळात मायरा आणि रुद्र यांचं हे नातं टिकणार की विखुरणार? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा, कारण त्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.